राम विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कंप्लीट प्रोसेस फक्त 3 मिनिटाच्या आत समजवणार आहे की बेटरमेंट ही प्रोसेस काय असते. ओके, ऑलमोस्ट 99% स्टुडंट असे असतात की जे बेटरमेंटच करतात आणि मी पण तुम्हाला रिकमेंड करेल की चौथा कॅप राऊंड पर्यंत तुम्ही बेटरमेंट हीच प्रोसेस फॉलो केली पाहिजे. ओके, तर नेमकं असतं काय या प्रोसेसमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, फॉर एक्झाम्पल तुम्ही कॉलेजची लिस्ट बनवली. ओके, आणि त्यामध्ये तुम्ही जे ते ऑलमोस्ट जे ते 15 कॉलेजेस टाकले. ओके, 15 कॉलेजेस टाकले, MSTCETच्या पोर्टलवर अपलोड केले, कॅप राऊंडचा रिझल्ट आला फर्स्ट कॅप राऊंडचा, आणि त्यामध्ये तुम्हाला समजलं की दादा 15 कॉलेजपैकी मला जे ते 8व्या नंबरचं कॉलेज आहे अलॉट झालं. ओके, तर आता मी काय करू. आता तुमच्याकडे 3 ऑप्शन आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, तुम्ही या कॉलेजला ऑटो फ्रीज तर ते होणार नाही, त्या कॉलेजला तुम्ही फ्रीज करू शकता, म्हणजे त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊ शकता. सेकंड ऑप्शन आहे तुम्ही जे ते नॉट फ्रीज करू शकता, म्हणजे ते कॉलेज डायरेक्टली डिक्लाइन करू शकता. आणि थर्ड ऑप्शन जे असतं बेटरमेंट करू शकता. बेटरमेंट हे ऑप्शन असं असतं विद्यार्थी मित्रांनो की फॉर एक्झाम्पल तुम्ही जर कोणत्या कॉलेजला बेटरमेंट करत असाल, 8व्या नंबरच्या कॉलेजला तुम्ही बेटरमेंट केलं, ते कॉलेज तुमच्याकडे आता रिझर्व्ह राहील. ओके, केव्हापर्यंत, जोपर्यंत तुम्हाला नेक्स्ट कॅप राऊंड मध्ये एक चांगलं कॉलेज भेटत नाही. ओके, तर एकदम बेस्ट राहतं विद्यार्थी मित्रांनो. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही सेकंड कॅप राऊंड मध्ये अप्लाय केलं बेटरमेंट करून आणि त्यामध्ये तुम्हाला एक पण कॉलेज नाही लागलं, पण फर्स्ट कॅप राऊंड मध्ये एक कॉलेज लागलं होतं ना, ते तुमच्याकडे अवेलेबल राहील. थर्ड कॅप राऊंड मध्ये गेले, त्यामध्ये पण एक पण कॉलेज तुम्हाला अवेलेबल नाही झालं, पण फर्स्ट कॅप राऊंड मध्ये तर लागलं होतं, बेटरमेंट केली तुम्ही परत, त्यामुळे ते ऑप्शन तुमच्याकडे अवेलेबल राहील. याची 1000 रुपीज फी राहते आणि ते तुम्हाला एक ना एक दिवस भरावेच लागतं. ओके, जर तुम्ही फ्रीज करत असाल तरी भरावे लागेल, नॉट फ्रीज करत असाल तरी भरावे, सॉरी नॉट फ्रीजला नाही पण फ्रीज केलं भरावे लागतील, बेटरमेंट केलं भरावे लागतील, पण डायरेक्टली ऍडमिशनच्या वेळेस तर भरावेच लागतील. फोर्थ कॅप राऊंड मध्ये गेले आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला फॉर एक्झाम्पल आता 8व्या नंबरचं लागलं होतं, फोर्थ कॅप राऊंड मध्ये तुम्हाला 4थ्या नंबरचं लागलं. ओके, तर यामध्ये असं होईल जे 8व्या नंबरचं कॉलेज होतं ते डिसअपिअर होऊन जाईल आणि तुमचं जे ते 4थ्या कॉलेजचं म्हणजे 4थ्या नंबरचं कॉलेज तुमच्याकडे अवेलेबल राहील. ओके, तर ही असते बेटरमेंटची प्रोसेस. तर एकदम सिंपल वे मध्ये एक्सप्लेन केलं विद्यार्थी मित्रांनो. जी पण कॉलेज भेटेल ना तुम्हाला, जर तुम्हाला त्याच्याहून बेटर कॉलेज हवं असेल तर तुम्ही बेटरमेंट करा म्हणजे करा. ओके, तर फीस तर असं पण तुम्हाला 1000 रुपीज कधी पण पे करावेच लागणार आहे एक ना एक दिवस. तर हे तुम्ही बेटरमेंट करून नक्कीच ट्राय करू शकता आणि जेव्हा तुमचं कॉलेजमध्ये ऍडमिशन होऊन जाईल फ्रीज करा, त्या टायमाला तुम्हाला 1000 रुपीज पे करायची गरज नाही. ओके, आणि जर तुम्हाला कॉलेजची लिस्ट हवी असेल तर स्क्रीनवर तुम्हाला जसे की दिसते विद्यार्थी मित्रांनो, या कॉलेजच्या लिस्टमध्ये तुम्हाला कॉलेजचा सिरियल नंबर, कॉलेजचा नेम, कॉलेजचा कोड, त्यानंतर कॉलेजचा ऍड्रेस, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो कॉलेजचे कट ऑफ, मागच्या वर्षाचे सीएचे कट ऑफ काय होते ते तुम्हाला मेन्शन होतील आणि सेम फार्मसीसाठी पण. ओके, तर नक्कीच तुम्ही इंजिनिअरिंग फार्मसी दोघींची लिस्ट आपल्याकडे अवेलेबल, तर नक्कीच जाऊन डाउनलोड करू शकता विद्यार्थी मित्रांनो. पिंक कलरचे जे पण कॉलेज असतील ते ऑटोनॉमस कॉलेजेस आहे आणि विद्यार्थी मित्रांनो येलो कलरचे हायलाइट मधले कॉलेजेस जे पण आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये CS ब्रांच अवेलेबल नाही. ओके, आणि जर तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंग हवी असेल तर 1499 याची कॉस्ट होती, पण आता ती कॉस्ट फक्त विद्यार्थी मित्रांनो 799 रुपीज केली. ओके, यामध्ये तुम्हाला पर्सनल काउन्सिलर भेटेल, लाईव्ह सेशन मीटिंग होतील, स्कॉलरशिपची इन्फॉर्मेशन, कॅपराऊंडची इन्फॉर्मेशन, ऑप्शन फॉर्मची इन्फॉर्मेशन, त्यानंतर स्वतः आम्ही तुम्हाला कॉलेजची लिस्ट बनवून देऊ आणि जोपर्यंत तुमचं ऍडमिशन एक चांगल्या कॉलेजमध्ये होत नाही तोपर्यंत तुम्ही आम्हाला जे कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, आणि आम्ही तुमच्यासोबत राहू, हे आमचं प्रॉमिस आहे. नक्कीच काउन्सिलिंगमध्ये एनरोल करा, मी तुमचा वेट करतोय. बस आजच्या व्हिडिओ पुरतं एवढंच. मी भेटतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.